बदलापुरातल्या एका शाळेमध्ये चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली। आता प्रशासन खडबडून जागा झालंय। त्या शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम सध्या सुरू आहे। बाल विभाग आणि प्राथमिक विभागात सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू करण्यात आलंय। चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बदलापूरकर मोठ्या संख्येने रस्त्यावरही उतरले होते आणि यानंतर 2 दिवस मोठं तणावपूर्ण वातावरण बदलापुरात होतं। शाळेमध्ये 2 मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर 15 दिवसांचं सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग बंद असल्याचं शाळा प्रशासनानं म्हटलं होतं आणि त्यानंतर आता शाळा प्रशासनानं घटनेच्या 5व्या दिवसानंतर सीसीटीव्ही बसवायला सुरुवात केलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाही आहे त्या ठिकाणी आता हे सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू आहे आणि ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत जे बंद आहेत त्याच्या दुरुस्तीचं काम सध्या शाळा प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं आहे। पोलीस देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्तासाठी आहे, कारण काही दिवसांपूर्वीच तोडफोड झाली होती आणि त्याच्यामुळे कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन आहे। मात्र सध्या सीसीटीव्ही बसवण्याला प्राथमिकता शाळेने दिलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाही आहे आणि ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत मात्र ते बंद आहेत त्यांच्या दुरुस्तीचं काम तातडीने हाती घेण्यात आले। मात्र शाळेनं यापूर्वीच सीसीटीव्ही तपासले नव्हते का आणि उशिरा शाळेला हे शहाणपण का सुचलं असा सध्या संताप बदलापूरकरांकडून व्यक्त केला जातोय। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। बदलापुरात शाळेत 2 चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणी झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली। या धरपकडीत आंदोलनात नसलेल्यांना सुद्धा पोलिसांनी पकडल्याचा आरोप होऊ लागलाय। बदलापूरमध्ये राहणाऱ्या भूषण दुबे या तरुणाला सुद्धा पोलिसांनी अशा प्रकारे चूक नसताना पकडून थेट तुरुंगात टाकल्याचा आरोप आहे। त्याच्या वडिलांनीच हा आरोप केलाय। भूषणच्या जामिनासाठी त्याच्या वयोवृद्ध आजारी वडिलांना सगळीकडे पळापळ करावी लागते। तो राशन कार्ड ऑफिस से एक पेपर लेके जा रहा था वहाँ साइन कराने। तो उन लोग हमको डेट देने वाले थे कि कभी ऑपरेशन करेंगे रेटिना का, उसके लिए जा रहा था और उसी रास्ते से जा रहा था वो, वहाँ पर उसको अटैक किया। उनको रात को उसके दोस्त ने बोला कि उसको अटैक किया है, उसको उसने मैसेज किया था लड़के ने उसको, उसके दोस्त को। आपने पुलिस से बात की क्या? हाँ, पुलिस से बात किया हमने। पुलिस के बाद मेरी एक फाइल भी थी, तो उन्होंने बोला कि मैं कुछ नहीं कर सकता हूँ, वो दूसरी पुलिस ने पकड़ा है, वो कोर्ट में जाएगा, वहाँ से आपको जो करना है करोगे।